नमस्कार मंडळी, मी श्रीकांत देवल, गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला एक रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे. त्या भाजीचं नाव आहे शेवलाची भाजी. तर ती पहिल्यापासून आपण कसं साफ करून त्याची भाजी कशी करायची ती आपण आता बघूया. पण ही भाजी जंगलामध्ये मिळते. ती ह्याच टायमाला मिळते जेव्हा स्टार्टिंगला पाऊस सुरू होतो तेव्हा ही भाजी मिळते. पण ही भाजी फक्त आदिवासी लोकच ती हे शोधू शकतात, कारण आपल्याला सहसा ती पटकन कळण्यात येत नाही. तर चला बघूया ती भाजी कशी असते आणि त्या भाजीची रेसिपी कशी आहे, निवडायची कशी, कारण ते निवडायला मोठी प्रोसेस असते. काय घ्यायचं काय नाही ते आता आपण बघूया. चला तर मग हे बघा काही कशी भाजी. पहिली ही अशी आहे ना, हे बघा ही भाजी अशी असते. ही भाजी अशी असतो. त्यानंतर मग हे त्याच्यातलं पिवळं आहे ते घ्यायचं नाहीये. हे पिवळं दिसतंय ते ना, हे पिवळं दिसते ते घ्यायचं नाही. आणि हे दांडे असतात तेही घ्यायचे नाहीये. ते पण नाही घ्यायचे. दांडे, खालचे दांडे नाही घ्यायचे. आणि हा पिवळा असतो तो घ्यायचा नाही. अच्छा, ते काढून मग भाजी करायची. हे सगळं पिवळं आता तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलंय ते निवडून. मग डायरेक्ट ह्याची भाजी करायला घ्यायची नाही, हे उकळवायचं आहे. उकळवायचं, हे पाण्यात उबळायची. वाफवून घ्यायची आधी. आपण कोणती भारंगीची कशी करतो, भारंगी वाफवतो ना, त्याच्यासारखी वाफवायची आणि मग करायची ती. बाकीचं मग हे सगळं घ्यायचं. बाकी सगळं घ्यायचं. तेच फक्त पिवळं आणि ते दांडे काढून टाकायचे. मग त्याच्यात काय घालायला लागतं का याच्या व्यतिरिक्त? आंबट जरा घरात आता आंबोशी आपल्या असतो ती घालायची. आंबोशी किंवा चिंच वगैरे चालते. आणि ही भाजी पण मग ती भाजी झाल्या लगेच खाल्ली तरी चालते? नाही, गरम नाही खायची. घशाला खव करते. म्हणजे गार झाल्यावरती खावी खायची. आणि त्याच्यात खोबरं वाटून वगैरे टाकलं की मटणासारखी लागते. खोबरं वगैरे वाटण लावून. शक्यतो ती भाजी वाटण लावूनच करतात ना. खोबरं भाजून घ्यायचं. कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि मग करायची. ही भाजी मला माहीतच नव्हती आम्हाला. ही मी लग्न झाल्यावर पहिल्यांदा खाल्लेली आहे, ती सुद्धा आमच्या सासूबाईंच्या हातची. तेव्हा मला माहिती झालं की याची भाजी आहे ती. आता आपल्याला या जुड्या कितीला कशा मिळाल्या? 70ला 3 जुड्या. 70ला 3 जुड्या दिल्या म्हणजे बघा किती महाग असते ती. ही स्टार्ट आहे ना. अजून भारंग यायला सुरुवात नाही झाली, त्याची पण रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. भारंगी आणि कोणती आहे? कुरडूची भाजी ना ती पातीवाली. हे बघा चिरून ती अशी दिसते. फक्त त्याचं ते हे काढायचं. हे बघा हे. आणि हे शेवटचा दांडी आहेत त्या घ्यायच्या नाहीत. त्याच्या मागचं काहीतरी हे असेल ना, पण हे का घेऊ नये वगैरे असं. ते लागतो घशाला खवखव होते.
इकडे हं. हां 2 चमचे तेल टाकलंय. त्याच्यात राई जिरा नाही टाकले. थोडा वेळ 2 मिनटं थांबावं लागेल. तापलेलं नाही आहे तेल. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये राई जिरं टाकायचं. हं. साहित्य काय काय आहे सांग मला परत. कांदा, लसूण पेस्ट आहे, हां राई जिरं आहे, आणि हे वाटण आहे का? थांबा जरा 1 मिनिट. लाल मसाला, हळद, राई जिरा, लसूण पेस्ट, कांदा 1.5 कापलेला आहे आणि अर्धा कांदा वाटणात घेतलेला आहे. हां वाटण आहे. वाटण त्याच्यामध्ये खोबरं, कांदा हां आणि ही इकडे शेवलाची भाजी आहे. वाफवल्यावर वाफवलेली. अशी झाली काय ते? हां वापरलेली ती हे. आता इकडे प्रत्येक गावोगावी वेगवेगळे शब्द असतात. अच्छा. हां तेल तापलेलं आहे. हं. त्याच्यात आता राई जिरा, कांदा, लसूण पेस्ट, हां मंडळी ते आपण शेवला बघितली त्याच्यामध्ये आदिवासी लोक पाला देतात. पाला आणि ती फळं देतात काकण म्हणून. तर तो सुद्धा घालायचा असतो, चिरून वाफवायचा असतो. कारण आम्हाला ह्यावेळेला त्यांनी दिला नव्हता कारण त्यांच्याकडेच अवेलेबल नव्हता. तर बोलले तुम्ही आंबट टाका भरपूर, त्यांनी सुद्धा होईल तुमची भाजी. असं ते तर काही पाला वगैरे असतो त्याला लावलं. नाही तर तुम्ही म्हणाल की पाला आहे तो कसा करायचा, तो टाकतात का? तर तो पाला पण त्याच्यात चिरजून टाकायचा आणि वाफवायचा. आता हे लालसर होईपर्यंत थोडं हे करायचं, ढवळत बसायचं. थोडं शिजला पाहिजे. आणि हिंग टाकतात पण हिंग अवेलेबल नाही आहे म्हणून हिंग नाही टाकलं. तुम्ही हिंग टाकू शकता. अच्छा. मोड आलेले कडधान्य सुद्धा टाकू शकतो का आपण? नाही काही जण टाकत असतील. काही जण जवळ्यामध्ये टाकतात. जवळा आणि असं मिक्स करून टाकतात. कारण हे भाजी घेतली त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे. अच्छा. आम्ही नाही केले पण यांनी आता हे कातकरी लोक आहेत, आदिवासी लोक. आदिवासी लोक, ती लोक सांगतात जवळा टाकायचं. जवळा टाकून छान होते भाजी. जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांना त्या खाण्याचा फील येतो. आता आमची लाईट गेलेली आहे. पाऊस पडतोय बाहेर त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चवरती आपण आता ही भाजी करणार आहोत. काळोख झाला आहे. याच्यामध्ये काय चुकी आढळून आल्या समस्व. चमचाभर मसाला टाकतोय. मसाला थोडासा जसं म्हणजे 1-1.5 चमचा असं मसाला टाकला तिखटपणासाठी का? म्हणजे जास्त नाही, थोडं भाजी पण तिखट पाहिजे. जसं ही लोक मटण करतात तो कसा तिखट असतो तसे टाईपच थोडी करायची. आणि ह्याच्यातच वाटण टाकून घेतो. कांदा आणि हे वाटण थोडं. तुम्ही खोबरं कांदा असं हे भाजून सुद्धा त्याचं वाटण करू शकता. भाजूनच घेतात. जसं ही लोक मटणाला घेतात तसे टाईपच घ्यायचं. जसे तुम्ही नॉनव्हेजला करता वाटण
तसंच सेम वाटण याला करायचं. चिकन मटण करतात त्याला करता वाटण तसं करायचं. मग फ्लेवर तसाच येतो. थोडं आता त्याच्यात मसाला देते. एक थोडा कांदा आणि एक शिजायला थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. नंतर मग थोडंसं टाकायचंच आहे ना आपल्याला. हे थोडंसं फक्त हे बस. म्हणजे शिजतो ना पटकन. आजच्या रेसिपीला माणूस आजच्या रेसिपीला माणूस जरा चेंज आहे, कारण ही भाजी मला करता येत नाही. आता ही भाजी टाकून घेते. आता ही शेवलाची भाजी बघा टाकते कशी. मंडळी, तुमच्या प्रतिक्रिया खूप छान येत आहेत. सबस्क्रायबर भेटून आम्हाला खूप छान छान सांगतात. छोटे सबस्क्रायबर पण आमचे खूप आहेत, ते सांगतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दादा आम्ही टी व्हीवर बघतो, पण आम्ही तुला चॅनेलला लाईक आणि सबस्क्रायबर करू शकत नाही टी व्हीवर बघत असल्यामुळे. तर त्यांच्यासाठी अशी सूचना आहे की तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाचा वगैरे व्हिडिओ जर हे मोबाईल जर तुम्ही हे करत असाल तर त्याच्यावरती सुद्धा यूट्यूब चॅनेलला आपला चॅनेल येतो, तर ते तिथे तुम्ही सबस्क्रायबर करू शकता. जरा पाणी ठेवायला लागतं का ह्याच्यात? थोडंसं पाणी पाहिजे आपल्याला, थोडा रस लागतो ना. आणि व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. केला व्हिडिओ आणि अपलोड केला असं होत नाही. सत्य गोष्ट आहे. लाईट आली परत गेली. 2 मिनिटासाठी कशाला लावतात? व्ह्यूज पडत आहेत, सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा. व्ह्यूज खूप होतात. व्ह्यूज पण झाले पाहिजेत, सबस्क्रायबर पण झाले पाहिजेत. चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मगाशी मीठ टाकलेलं आहे ना आपण थोडंसं. बस. थोडी आळणी झालेली चालतो, कारण आपल्याला मीठ घेता येतो. खार झाली तर काही करू शकत नाही. अशा मध्ये मध्ये गारव्याच्या आणि शिंका येतात. ते पण सांभाळून घ्या, नाही तर मग काही बोलणारे असतात सबस्क्राईब, ते बोलतील काय आहे. थोडंसं पाणी टाकते.
सुगंध तर खूप छान येतोय. टाकतो थोडं पाणी. तसं उकळा द्यायला लागेल ना. बस हा थोडा हे केलं उकळलं की पाणी कमी होईल ना. हे बघ आता ठेव. चल चमचाभर तेल टाकू का वरून. ठेव. चल बघा आता हे टाक त्याच्यात. आमट्याला काय टाकायचं आहे? आमचं जरा उकळा येऊ दे. उकळा आल्यावरती टाकूया. हां नंतर याला काही दिलं नसेल ते हे पाला वगैरे दिला नसेल आमट्याला हां तर घरातली आंबोशी किंवा कच्चा आंबा हां असेल अवेलेबल कच्चा आंबा तर कच्चा आंबा टाकायचा. नाहीतर आंबोशी आपल्या घरात असतोच किंवा किंवा कोकम. तेही नसेल तर कोकम आपल्या कोकम सर्वच घरात किंवा हां असतो. कोकम किंवा कोकम आगळ हे तुम्ही टाकू शकता. कोकम आगळ बहुतेक कोणी आणत नाही. कोणाकडे रत्नागिरी- सहसा साठी नसतात. एक आपल्या इकडे नसतात. रत्नागिरी साईडला आगळ असतो. पण आता इथे आपल्या घरात कोकम चवळीच्या भाजीला किंवा आणखी मच्छी वगैरे असते त्याला आणतात लोक. आणू शकतो नाही आणतात लोक. त्याच्यामुळे हे कोकम टाकलं तरीही चालतो. म्हणजे घशाला खवखवत नाही. जसं तेरा आपला हे देठीचा तेरा असतो काय आळू तर तो घशाला खवखवतो तसाच हे प्रकार आहे. खवखवतो. आता काय झाकण ठेवायचं. हां झाकण तू ताटात घे. किती मिनिटांनी चेक करूया? आता 5-10 मिनिटांनी चेक करूया. धन्यवाद. ही 15-20 आंबोशी घ्यायची आंब्याची हां आणि ती टाकायची. आंबटपणाला म्हणजे होईल ना. हां परत ढवळून घ्यायचं. हां कलर रंग मस्त आलाय त्याच्यावरती. तरी आलेली दिसते कलरची. थोडे अजून हे केलं तर हे होईल रस पण आटेल ना. तुम्हाला अजून टाकायची असेल जास्त थोडी जास्त टाकायची असेल तरी टाकू शकता. ती तुमच्यावर आहे. आणि कच्चा आंबा सुद्धा टाकू शकतात. हां कच्चा आंबाच हे करायचा. परत झाकण ठेवूया. हां परत 15 मिनिटांनी आपण बघू. 15 मिनिटांनी आपण आता चव घेऊन बघूया कशी झाली भाजी ती. टेस्ट करतात. टेस्ट करणारा माणूस वेगळा आहे. ऍक्च्युली ही भाजी गरम गरम खायची नसते. जरा थंड झाल्यावरतीच खायची असते. पण आता तिची चव कशी झाली हे तुम्हाला तुम्हाला माहिती पडलं पाहिजे ना. सांगायचंय आणि दाखवायचंय म्हणून मी आता ही गरम गरम भाजी चव टेस्ट करून बघतोय. तर बघूया कशी लागते ती. खूप छान झालंय. हे कसं पण चांगला झालाय. आणि तिला चव कशी मटणासारखी लागते का? मटण मी खात नाही त्यामुळे मी मटण खातो. चवीला असतं ते मला काय पण माहिती टेस्ट नाही. तशीच येते ना फ्लेवर खाताना. दिसते मात्र तशी. आपण युट्यूबवरती आपण व्हिडिओ बघतो. नॉनव्हेजचे असतात कधी कधी समोर येतात. ते आपण बघतो कसं काय करतात. त्याचं ते कलर रंगाला तर ती भाजी तशीच झालेली आहे चिकन सारखी. मी खात नसल्यामुळे मी तुम्हाला त्याची चव काय सांगू शकत नाही. पण ही भाजी खूप सुंदर झाली. तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती आम्हाला सांगा. तर अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्या समोर आता येतील. पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या सुद्धा रेसिपी येतील. तर तुम्ही जरूर बघा. पण त्याआधी
माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा, शेअर करा. तर मग पुढच्या रेसिपीला आपण परत भेटूया. तर मग बाय बाय. कट कसे करायचं ते